हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ताईंनो इथं पाहू शकता मी ब्लाऊज एक कटिंग करून घेतले कारण अस्तर नाही तर त्याच्यामुळं ह्या कलरचं अस्तर होतं म्हणून मी इथं कटिंग करून घेतले. बाकीचे खूप सारे ब्लाऊज शिवायचे आहेत आणि साड्या पण खूप आलेल्या आहेत. तुम्हाला तर माहितीच आहे संक्रांतीच्या आता ऑर्डर चालू आहे. तर मी दाखवते तुम्हाला साड्या इथं कशा आलेल्या आहेत ते बॅक साईडचा कॅमेरा करून. तर पाहता येईल ना सगळ्या इथं काठापदराच्या साड्या आलेल्या आहेत. खूप छान छान साड्या आलेल्या आहेत. खूपच भारी. तर ही आता वेळच नाही अजिबात, 1 मिनिटही सुद्धा वेळ नाही आहे कारण आता घे साड्या शिव ब्लाऊज, घे साड्या शिव ब्लाऊज. तर पाहू शकता खूप छान छान सुंदर. मला हे दाखवायचं कारण हे आहे की तुम्हाला पण सजेशन भेटेल, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की बाबा हा चला अशा पद्धतीची आपण पण साडी घेतली पाहिजे म्हणून हे दाखवायचं काम आहे. खूप छान छान म्हणजे छान साड्या आहेत एकदम काठापदराच्या, खूपच भारी. तर छान एकदम मस्त छान छान साड्या यायला लागल्यात. अजून खूप दिवस आहे बाकी, अजून 10-12 दिवस बाकी आहे. तर आताच इथं बघू शकताय, पाहू शकताय साड्या खूप छान छान काठापदराच्या साड्या आलेल्या आहेत. आणि हा सण तर काठापदराच्या साडीशी आपला सण हा संक्रांतीचा भरून वाटत नाहीये. तर तो खूप जवळ आलेले आहे. तर इथं ब्लाऊज पीस काढून घेतले मी, काढून ताईंनो खूप धावपळ चाललेली आहे. आता व्हिडिओ पण काढता येत नाहीये तेवढं जास्त. तर छोटासाच आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर इथं मी ब्लाऊज पीस सगळ्या साड्यांमधलं काढून घेतलेलं आहे कारण तब्येत पण थोडीशी डाऊन आहे कारण सर्दी खोकला ताप झालेला आहे. तर इथं अस्तर घेऊन यायचे आहेत ताईंनो. हे सर्व अस्तर आजकाल लाँग स्लीव्ज आहेत त्याच्यामुळं मोठे अस्तर घेऊन यायला लागले सर्वांच्या अस्तरात. ते मी काढून घेतले. ब्लाऊज जाईन मार्केटला घेऊन येईन. तर पुढं दाखवते तुम्हाला माझे एकाच कस्टमरचे ब्लाऊज किती शिवले. तर इथं पाहू शकता फायनली माझे ब्लाऊज एकाच कस्टमरचे 5 ब्लाऊज शिवून झालेले आहेत. 3 साड्यामधले आहेत आणि 2 साधे आहेत, सॉरी. ते पाहू शकताय आता शिवलेला आता दाखवलेला तुम्हाला मगाशी तो ब्लाऊज आहे, तो शिवून झाला आहे. आणि इथं पाहू शकता हे साधे सिंपल पीस आहेत. आणि हे आहे तो अजून एक हातातला आता जे ठेवला खालती, ते हे साधे पीस आहे. त्याला अजून काजाबटनं हुकलूक करायचं आहे, त्यांना द्यायचं आहे. तर हे आहे पहिल्याचा ब्लाऊज आहे, हे दुसऱ्या कस्टमरचा आहे. आणि हे एका कस्टमरचे आपले 5 ब्लाऊज आहेत. तर अशा पद्धतीचे माझे ब्लाऊज इथं शिवून झालेले आहेत. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तर मी दाखवलेलंच आहे. खूप छान आणि मस्त हे ब्लाऊज शिवून झालेले आहेत. बघूया त्यांना कसे बसतात काय नाही. तर त्याच्या आधी तर मी खूप सारे ब्लाऊज शिवून दिलेले आहेत. तर पाहू शकताय अशा पद्धतीचं चाललेली आहे धावपळ. ताईनं तुमचे कोणाकोणाची धावपळ चाललेली आहे संक्रांतीची ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. जे कोणी ताई चॅनलला आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच एखादी लाईक जरूर करा. तर पाहू शकता इथं 5 ब्लाऊज आपले शिवून झालेले आहेत रेडी. आता त्या ताई आल्या तर आता काजाबटनं हुकलूक करते लगेचच आणि मग त्यांना देता येते थोडंफार. म्हणजे साड्या पण आहेत अजून. आणि ह्या साड्याला पण ह्या जे ब्लाऊज शिवले त्या साड्यांना पण फॉल रिडिंग करायचं होतं. तर ते रात्री मी करून ठेवलेलं आहे त्याला. रात्री म्हणजे 2 वाजले होते मला फॉल पिको करायला. तर मी फॉल रिडिंग केले. आता ब्लाऊज पण तयार झालेलं आहे. त्याला फक्त काजाबटनं हुकलूक करणार आहे. ते येतील थोड्या टायमात ताई आणि ते पण आता घेऊन येतील अजून संक्रांतीसाठी त्यांचा पण एक एक्स्ट्रा. तर इथं एक कटिंग करून घेतलंय. एवढं हुकलूक करून घेते आणि हे पण लगेच शिवून घेते ब्लाऊज. तर हे दुसऱ्या कस्टमरचं आहे. तर हे पण ठेवून देते मी साईडला ताईंनो. अशा पद्धतीची धावपळ चाललेली आहे. तब्येत पण एकदम डाऊन झालेली आहे. तर मी दाखवते तुम्हाला बॅक साईडचा कॅमेरा करून किती आले शिवायला. पुढं बघतच राहा, पुढं दाखवते तुम्हाला. तर पाहू शकता इथं सगळ्या मी साड्या सॉरी ब्लाऊज काढून घेतले आणि साड्यावरती ठेवून दिले. तर हे काहीच नाही आहे, अजून थोडं पुढं दाखवते तुम्हाला. खूपच अजून खूप आलेले आहेत साड्या, ते पण दाखवते. तर अशा पद्धतीचं तुमचं पण धावपळ कशी चालली आहे संक्रांतीची. अजून संक्रांत आहे, 10-12 दिवस आहे बाकी. पण आताच धावपळ चाललेली आहे की एवढं म्हणजे एवढी गर्दी झाली ना, काही विचारायलाच नको. आणि आता हे जे मी आता शिवलेले हे दाखवते ना, त्या ताईंचं पण ते ताई पण 2 साड्या घेऊन येणार आहेत असं सांगितल्यात. परत बघू ते पण कशा आणतात काय नाही. तर साड्या पण आजच्या ह्या व्हिडिओमधल्या तुम्हाला कशा वाटल्या ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला पण जर आवडली एखादी तर तुम्ही पण त्याच्यामधल्या घेऊ शकता. तर हे अशा पद्धतीचं खूप छान आणि मस्त धावपळ चाललेली आहे बघा. काही सांगायलाच नको. तर दाखवते मी बॅक साईडचा कॅमेरा करून, हे पाहू शकताय. किती इथं सर्व एकदम थप्पी लागलेली आहे ब्लाऊज, म्हणजे साड्यांची, ब्लाऊजची. तर खूपच साड्या आलेल्या आहेत ताईंनो, खूपच म्हणजे अजून खूप बाकी दिवस आहे. पण अजून इथून बघू किती येतात काय नाही. तर कसं काय म्हणजे कुठला आधी घ्यायचा आणि कुठला काय नाही ते काहीच समजत नाही. तर इथं पिसा ठेवल्यात काढून ब्लाऊज पिसा साडीमधल्या, ते घ्यायला जायचे असतं.
अस्तर घेऊन येते आणि मग शिवायला मग चालू करता येते. जे अस्तर एक पण नाही आहे. तर पाहू शकता इथं भारी-भारी साड्या आलेल्या आहेत ताईंनो. ते काही आता हे जस्ट आलेले आहेत आजच्या आहे ते काही. ते काही दाखवलं नाही मी. फक्त हे 2-3 दिवसाच्या कालच्या वगैरे मी दाखवलंय आता मगाशी. आणि आज पण काही खूप साड्या आलेल्या आहेत भारी-भारी. त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन छान आहेत एकदम मस्त. फक्त काय करायचं माहिती आहे का? आपल्याला बघूनच दुसऱ्यांच्या साड्या पोट भरायचं स्वतःसाठी साडी वगैरे काही घ्यायचं नाही. कारण साडी घेऊन काही उपयोगच नाही ना. आपला स्वतःचा ब्लाऊज शिवणंच होत नाही ना. मग कधी शिवायचं ते ब्लाऊज, कधी घालायचं. तर ही अशी धावपळ चाललेली आहे, असं स्ट्रगल चाललेलं आहे. तर स्वतःसाठी काही साडी वगैरे मी तर काही घेतलेली नाही आहे. आणि कधी ब्लाऊज शिवायचा आणि कधी घ्यायचं ते घेऊन काही उपयोगच नाही. म्हटलं नकोच ती साडी. तर ताईंनो इथंच व्हिडिओ एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.